बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा तीच विनंती करतो. आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या, तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. शिवसैनिकांनो, काहीच वेळापूर्वी मी आपल्या पुढारी न्यूज चॅनलवर लाईव्ह होतो. आज मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साठलंय. पाणी साठलंय म्हणण्यापेक्षा मुंबई पाण्याखाली बुडते की काय अशी परिस्थिती तयार झालेली आहे. त्यासाठी पुढारी न्यूजवर कमळीचा जो कोणी प्रवक्ता आणून बसवला होता, मला माहित नाही त्यांचं नाव माझ्या लक्षात आलं नाही, पण जे कोणी असतील ते जरा अतिशहाणे होते. आता मला पाहावं लागेल नेमकं, कारण आत्ताच ती मुलाखत संपलेली आहे. पण लक्षात घ्या, हा कमळीचा जो कोणी प्रवक्ता होता, आजही या कमळीच्या मनात मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे काही घडतं त्यासाठी शिवसेना ही जबाबदार असते. आज जवळपास 4 ते 5 वर्ष होत आली मुंबई महानगरपालिकेमध्ये यांनी प्रशासक बसवलाय. मुंबई महानगरपालिकेच्या FD जवळपास 30,000 कोटींनी खाल्लेल्या आहेत. 30,000 कोटींनी जवळपास FD उतरवल्या. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये कंत्राटदारांचे पैसे सर्व काही मिळतंय. कंत्राटदार, लाडके कंत्राटदार योजना चालू आहे. मुंबईकरांच्या हक्काचा पैसा हा लाडक्या योजनांवर खर्च होतोय. सरकारच्या ज्या लाडक्या योजना आहेत ना, त्या लाडक्या योजनांचा ती तूट भरून काढण्यासाठी मुंबईकरांचा पैसा तिथे टाकला जातो आणि मुंबईकर आज गटाराच्या पाण्यामध्ये बसतोय. आज मुंबईकर एवढा टॅक्स भरतो, प्रॉपर्टी टॅक्स म्हणतोय मी, अगदी मलनिस्सरणापासून पाणी पुरवठ्यापर्यंतचा, रस्त्यांचा टॅक्स भरतोय मुंबईकर. सर्व गोष्टींचा टॅक्स भरून हा मुंबईकरांच्या टॅक्सचा पैसा हा सरकारच्या लाडक्या योजनांमध्ये जातो. मला ह्या बेशरम सरकारचं, खरं ही बेशर्मी आहे. आजही ज्या वेळेस अशी कसं ह्यांच्या तोंडून ते शब्द फुटू शकतात की आजही ठाकरे जबाबदार. मी यांना एक साधा प्रश्न विचारला, ऑन कॅमेरा विचारला, ऑन मीडिया विचारला, एक साधा प्रश्न विचारला या बेशरम लोकांना. प्रश्न माझा असा होता की तुम्ही त्या दादर हिंदमाताच्या, जिथे आपण ती यंत्रणा कार्यान्वित केली होती, ते सखल भाग आहे, आपल्याला चांगलंच ठाऊक आहे. दादर हिंदमाता असेल, किंग सर्कल असेल, मिलन सबवे असेल, हे सगळे सखल भाग आहेत. तिथे पाणी साठतं. तिथे ज्यावेळेस आपण एखादी यंत्रणा कार्यान्वित करतो, आदित्य साहेबांनी ती यंत्रणा बघा तुम्ही, 2019 असेल, 2020 असेल, 2021 असेल, पाणी साठलं नाही. आता आज त्या यंत्रणेचा मेंटेनन्स होतो का? त्या पंपांचा मेंटेनन्स होतो का? 30 मिलियन म्हणजे 30 मिलियन लिटर म्हणजे झालं केवढं? एवढं पाणी साठवायच्या टाक्या आपण खाली तयार केल्या. ते पाणी उचलून पुन्हा समुद्रात फेकलं जातं. आज त्या टाक्या कार्यान्वित नाहीत. आज पुन्हा हिंदमाता सर्कल तुम्ही पाहिला असाल, साराच्या सारा पाण्याखाली गेलेला आहे. ते सगळं बंद. पण इथे बोलणार काय? ठाकरेंनी काय केलं? अरे ठाकरेंनी जे केलं त्याची तुम्ही उद्घाटनं केलीत. कोस्टल रोड ठाकरेंनी केला, अटल सेतू ठाकरेंनी केला, तुमचा समृद्धी महामार्ग ठाकरेंनी केला, तुमचा STP प्रोजेक्ट ठाकरेंनी केला. जे ठाकरेंनी तुम्ही म्हणताना काय केलं त्याची तुम्ही फिती कापल्या आणि त्याच्यावर टोल नाके सुद्धा टाकले. हे तुमचं यश आहे. मला खरं तर नवल वाटतं त्या ठिकाणी. आता चला हे सगळं सोडा, चला ह्यांना ह्यांचे घरचे आहेर दाखवावे लागतात. तुम्ही काय करताय? मला म्हणताय ते मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही सत्तेत नव्हतो. ही कमळी सत्तेत नव्हती. ही कमळी सत्तेत नव्हती. कमळी सत्तेत काय करत होती मग? आता तुम्ही 3-4 वर्ष निरीक्षक म्हणून बसला होतात, बाहेरून होतात, पण त्याच्या आधी तुम्ही काय होतात? उपमहापौर कुणाचे बसायचे मग? तेही सोडा. पुणे महानगरपालिका मग कुणाकडे आहे? नागपूर महानगरपालिका कुणाकडे आहे? इकडे काय मग? इकडे पाणी साठलं नाही? थोडी तरी जनाची नाही तर मनाची ठेव. बरं तेही सोडा. चला, माझा एक साधा प्रश्न असा की आता वरळीमध्ये आत्ता 11-12 दिवस झालेले आहेत, 2 आठवडे झालेले आहेत, मेट्रो स्टेशनचं उद्घाटन झालं किंवा मेट्रो लाईनचं उद्घाटन झालं. मला वाटतं फडणवीस किंवा हे तीनही, आता ट्रिपल इंजिन म्हणायचं डबल इंजिन मला माहित नाही, पण ह्या तिघांनी उद्घाटन केलं मेट्रोचं. आज त्या वरळी मेट्रो स्टेशनामध्ये चिखल झालेला आहे. सारंच्या सारं मेट्रो स्टेशन वाहून गेलेलं आहे. आपण सर्वांनी पाहिलात.
आता ते मेट्रो स्टेशन वाहून गेलेलं मेट्रो स्टेशन तुम्हाला काय दाखवायचं, पण मीडियाला कशा प्रकारे तिथून हकलून लावलं ना हे मात्र तुम्हाला दाखवून देणं गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे मीडिया सुद्धा यांची बाजू घेत असते, आज ज्या वेळेस आपण खऱ्याने बाजू दाखवायला गेलात त्या ठिकाणी तुम्हाला उभं राहू दिलं नाही. मी तुम्हाला झी 24 तासचा एक व्हिडिओ दाखवेल, त्यानंतर एबीपी माझाचा वेदांत नेपचा देखील तुम्हाला एक मी तिथला रिपोर्ट दाखवेल. किती घाणेरड्या पद्धतीने मीडियाला हकललाय, जरा एकदा पहा हा व्हिडिओ. हा मेट्रोचा पैसा या चिखलात गेलाय का, पाण्यात गेलाय का, असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो. इथे सुरक्षा रक्षक आलेले आहेत, त्यांनी खरं तर शूट करायला आपल्याला परवानगी देत नाहीयेत. मात्र इथल्या स्थानिकांचा जो रोष आहे, लोकांना दिसू द्या इकडे काय आहे ते, न्यूजवर दिसू द्या, असं नाही हात नका लावू, दिसू द्या लोकांना. गोंधळाचं वातावरण आहे या ठिकाणी, स्थानिकांचा रोष आहे आणि हे संपूर्ण मेट्रो स्टेशन हे आता पाण्याखाली गेलेलं आहे. आपण बघतोय की इकडचा संपूर्ण पट्टा बघा, एस्केलेटर बघा, इकडे संपूर्ण पट्टा पाण्याखाली गेलेला आहे. आणि मुळात अशा पद्धतीने इथे जेव्हा चिखल होतोय, जेव्हा हे डेब्रिज पडतंय, तेव्हा मेट्रोचा हा लाखो करोडोंचा पैसा गेला कुठे असा प्रश्न तयार होतो. मेट्रोची ही साधन सामुग्री आहे, इकडे बघूयात आपण, मेट्रोची ही साधन सामुग्री आहे ज्या ठिकाणी चेकिंग केलं जातं, हे सुद्धा उद्ध्वस्त झालेलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पहिलाच पाऊस आहे. ठीक आहे, जातोय आम्ही फक्त मुंबईकरांना सांगतोय की कशा पद्धतीने ही मेट्रोची असुविधा झालेली आहे. खरं तर मेट्रोचा हा एकमेव मार्ग होता. इथे रिपोर्टिंग करण्यापासून अडवलं जातंय. खरं तर जेव्हा रेल्वे अडकतात तेव्हा सत्य परिस्थिती आपण दाखवतो लोकांना, मात्र मेट्रोची जेव्हा सुविधा अडकते तेव्हा ती दाखवायला आडकाठी केली जाते आणि त्याच्यामुळे मेट्रोचं शूट करायला ही परवानगी दिली जात नाही. मात्र पुन्हा एकदा या प्रेक्षकांना दृश्य दाखवलं पाहिजे की मेट्रोची ही हालत आहे. पहिला भूमिगत मेट्रो प्रकल्प मुंबईतला जो करोडोंचा खर्च करून आपण केलेला आहे, मात्र ही अवस्था आहे. ही जी उपकरणं आहेत ही अवस्था आहे. ही उपकरणं पहिल्याच पावसात, मान्सूनपूर्व पावसातच या ठिकाणी गेलेली आहेत. शूट करायला परवानगी दिली जात नाही आणि इथून बाहेर काढलं जात आहे. तुम्ही त्यांना देखील बाहेर काढा. मग आले कुठून अब आहे की नसेल. अहो माझ्या कॅमेरामॅनला तर घेऊ द्या. प्लीज थोडा सपोर्ट करा. मॅडम तिकडे गेट बंद आहे. ऐका, तुम्हाला जे तिकडनं रस्ता आहे. अहो रस्ता तिकडनं, मॅडम सिटी मारा तुम्ही, बोलू द्या. सिटी मारा बोलू द्या. अहो तिकडनं रस्ता आहे, मला तिकडनं जाऊ द्या. सिटी मारा तुम्ही, बोलू द्या. तिकडे नाहीये. हो एवढं सांगून सिटी मारा. अहो चाललोय आम्ही, आता जाऊ द्या. संपला आता, नका मारू शिट्ट्या, कानाला त्रास होतो. तर इथे आता आपण दृश्य बघतोय, मेट्रोचं हे दृश्य आहे. इकडे मागे बघितलं तर आपण बघूयात की हा मेट्रोचा प्रवेशद्वाराचा रस्ता कसा आहे. एकदा दृश्य झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. बाजूला सरकणं आणि हा पायाखालचा रस्ता आहे हा. आणि अक्षरशः जिन्यावरनं पाणी वाहत आहे. सनी, माझ्या कॅमेरामॅनला विनंती आहे, जिन्यावरनं अक्षरशः पाणी वाहत आहे. ही अवस्था आहे मेट्रो स्टेशनची. आचार्यात्रे वरळी स्टेशन, वरळी स्थानक, अक्षरशः धबधब्याचं स्वरूप आलेलं आहे. आचार्यात्रे वरळी स्थानक, शिट्ट्यांच्या आवाजात आम्हाला बाहेर काढलं जात आहे पत्रकारांना. आणि इथे अक्षरशः तळ साचलंय. समोर अक्षरशः तळ साचलेला आहे. मेट्रो स्टेशनचा हा रस्ता आहे. चला पुढे चला. इथे आपण बघतोय की जो पडझड झालेला जो सगळं सामान आहे, पडझड झालेली जी अवस्था आहे ती या ठिकाणी आपण बघतो आहोत. कॅमेरामॅनला विनंती आहे की इथली पडझड झालेली अवस्था दाखवावी. ऐक ना, एक शूट घेतो का, मी लाईव्ह करते. फायदा घेता का? सुट्ट्या मारता, शिट्ट्याच्या आवाजात तुम्ही
मनसेचा शाखाध्यक्ष आहे. थँक्यू. संतोष गिरी, संदीप देशपांडे आहेत ना. आता माझं लाईव्ह कसं गेलं मला माहित नाही. थँक्यू. संदीप देशपांडेला बोलू का? संदीपला कुठे आहे संदीप? संदीपला बाहेर बोलवून घे. बोला ना, कुठे आहे संदीप? बोला. तर आपण ही दृश्य पाहतोय. भुयारी मेट्रोची काय स्थिती आहे ती झी 24 तासनं मुंबईकरांसमोर आणलेली आहे. मात्र झी 24 तासच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आणि आमचे कॅमेरामॅन यांना वृत्तांकनाला तिथून आळा घातलेला आहे आणि त्यांना बाहेर जायच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अक्षरशः त्यांना हाकलण्यात आलेलं आहे. ही संपूर्ण स्थिती मुंबईकरांसमोर झी 24 तासनं मांडलेली आहे. संपूर्ण त्या मेट्रो स्टेशनमध्ये चिखल झालेला होता, डेब्रिज पडलेलं होतं, तसंच इतर साहित्य सुद्धा अस्ताव्यस्त पडलेलं होतं. अतिशय महत्वाकांक्षी असा हा भुयारी मेट्रो मार्ग आणि तो सुरू झाल्यानंतर ही पहिल्याच पावसाळ्यात अवस्था झालेली आहे. कशा पद्धतीने मेट्रो मुंबईकरांसाठी गाजावाजा करत हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला होता. इथे पाणी साचणार नाही असंही सांगण्यात आलेलं होतं. मात्र पहिलाच पाऊस आणि या पहिल्याच पावसामध्ये या मेट्रो स्टेशनची पोलखोल झालेली आहे. मोठा खर्च यासाठी करण्यात आलेला होता. मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी हे मेट्रो स्टेशन सुरू करण्यात आलेलं होतं. आणि मनश्री आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडली गेलेली आहे. मनश्री, आपल्या वृत्तांकनाला आळा घालण्यात आलेला होता आणि तुम्हाला बाहेर जायच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. सध्या काय स्थिती आहे? होय, सध्याची परिस्थिती आहे ती बघताय की मी मेट्रो स्टेशनच्या बाहेर आली आहे. अजूनही सुरक्षा रक्षक आपल्याला अडवतायत. अक्षरशः शिट्ट्यांच्या आवाजात पत्रकारांचा आवाज कसा दाबला गेला हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. ज्या वेळी खरं तर रेल्वे सेवा खंडित होते मुंबईतली, आपण रिपोर्टिंग करतो, आपण वार्तांकन करतो, त्यावेळी अशा पद्धतीने अडवणूक होत नाही. हे विशेषत्वाने मला सांगावंसं वाटतंय. मात्र आता बघताय तुम्ही शिट्ट्यांचा आवाज बघताय. या शिट्ट्यांच्या आवाजात रिपोर्टरचा आवाज, झी 24 तासच्या वार्ताहराचा आवाज दाबला जातोय का हा प्रश्न आहे. शिट्ट्यांच्या आवाजात हा आवाज दाबला जातोय का? कारण मुंबईच्या जनतेला आता हे उत्तर मिळणं अतिशय गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये ते लाल रंगाच्या टी शर्ट मध्ये जे कोणी होते त्यांना खरं तर तो मीडियाचा कॅमेरा नसताना तिथे पोलिसांनी, तर काय सांगू, काय बोलायचं मला याच्यावर, तुम्ही समजून जा. जर मीडियाचा कॅमेरा पोलिसांनी काय केलं असतं, जे काही असेल ते. आज मीडियाच्या प्रतिनिधीला, त्या कॅमेरामनला खरं तर अक्षरशः पळवून त्यांना हकललेलं आहे. तिथून निघा बाहेर. म्हणजे करोडोंच्या पैशाचा चुराडा. आणि आता मला सांगा, MMRDA हे प्रशासन, ही जे मेट्रोची कामं करतं, हे MMRDA मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येतं का? हे कोण चालवतं? हे मुख्यमंत्री चालवतं. हे महामंडळ MMRDA हे मुख्यमंत्र्याच्या अंतर्गत येतं. हे महामंडळ आहे. पण हे महामंडळ, विशेषतः MMRDA महामंडळ हे मुख्यमंत्र्याच्या अंतर्गत येतं. मग याच्यासाठी जबाबदार कोण? जर उद्घाटनाला फीत कापायची आपण त्याचं ते क्रेडिट घेता, मग ह्या सगळ्या नुकसानीची अकाउंटेबिलिटी, याची जबाबदारी, जिम्मेदारी काय म्हणतात त्याला, ही सुद्धा आपणच घेतली पाहिजे. ती कोणीही घेणार नाही. आज तुम्हाला मी वेदांत नेपचा देखील व्हिडिओ दाखवतो. त्या मेट्रो स्टेशनच्या वर जिथे ह्यांची घरं आहेत, त्या सर्वसामान्यांची, त्यांच्या घरांमध्ये किती गलिच्छ पाणी घुसलंय. मग त्यांच्या तोंडून तसेच गलिच्छ शब्द येणार. वेदांत नेबला सुद्धा तिथून हकलण्यात आलं. जरा पहा काय झालं तिथे. सध्या आपण आचार्य अत्रे चौक या मेट्रो स्थानकावर आहोत आणि इथे पहिला पाऊस, जो मुसळधार पाऊस झाला मुंबईमध्ये, त्यामुळे काय नेमकी परिस्थिती आहे हे आपण दाखवतोय. पूर्णपणे आतमध्ये पाणी साचलेलं आहे. वायरिंग आपण बघतोय, खाली काही मशिनरीज बघतोय, इन आउट एंट्री करायच्या ज्या मशिनरीज आहेत त्या आपण खाली बघतोय आणि पूर्णपणे आपण बघतोय कशा प्रकारे आतमध्ये पाणी पूर्णपणे साचलेलं आहे. मेट्रो सेवा ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. मला सांगा, किती पाणी साचलंय इथे आतमध्ये? आमचं नुकसान होतंय. आम्ही सगळे इकडचे जे वसावतवाले ना, सगळे कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे. आता आम्ही पूर्ण काम करून, सकाळी तुम्हाला माहिती आहे किती पाऊस पडला, ते काम करून आमच्या घरातलं सांडपाणी काढणार का आम्ही? सगळं लेट्रिनचं पाणी येतंय. आमच्या घरामध्ये सर्व लॅट्रिनचं पाणी गेले, संडासचं पाणी सर्व घरात गेले. या लोकांना काय सांगायचं? आम्ही किती त्रास सहन करतोय. पूर्णपणे मी तर म्हणतो
मशिनरी सुद्धा खाली पडल्यात. हो आता पडलंय सगळं. बघा ना तुम्ही, विचार करा ना मग किती नुकसान झालेलं आहे. लोकांनी काहीच हे घेतले नाहीये साहेब. त्यामुळे आपण बघतोय कशा प्रकारे वायरिंग इथे बाहेर निघालेलं आहे. स्लॅब इथे बघतोय, इथे काम चालू होतं. इथे सुद्धा काही ठिकाणी आपण बघतोय स्लॅब खाली पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि समोर पूर्णपणे ही मेट्रो सेवा, जी दुसरा टप्पा आहे मेट्रो 3चा, तो पूर्णपणे सध्या बंद करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्या प्रकारे आपण बघतोय संपूर्ण हे मेट्रो स्टेशन, त्याच्या खाली आपण बघितलं कशा प्रकारे इथे सुद्धा काही ठिकाणी पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते. शिवाय आपण बघितलं तर कशा प्रकारे पूर्णपणे नुकसान इथे आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. खरं तर पहिला पाऊस आहे, सखल भागामध्ये पाणी साचतंय आणि हे शूट करू देऊ नये यासाठीचा प्रयत्न केला जातोय. मात्र जी परिस्थिती आहे या स्थानकावरची, ती दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय. इथे सुद्धा आपण बघितलं पुढे पाणी आलंय. तुम्ही लोक बघता, तुमचं बघता, आमचं कोण बघणार. त्यामुळे स्थानिक सुद्धा परेशान आहेत, कारण पाणी सखल भागामध्ये साचलं आणि त्यामुळे काही ठिकाणी इथे जर बघितलं तर स्लॅबचा सुद्धा भाग खाली पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. काही ठिकाणी आता काम पुन्हा एकदा सुरू केलं जात आहे, मात्र वेळ लागणार आहे. कारण ज्या प्रकारची स्थिती आहे पूर्णपणे, म्हणजे आपण बघितलं तर इथपर्यंत हे सगळं पाणी, अख्खं भूमिगत मेट्रोमध्ये हे पाणी साचलं. खरं तर उपाययोजना करायला हव्या होत्या जेणेकरून पाणी आतमध्ये साचणार नाही. मात्र सखल भागामध्ये ज्या प्रकारे पाणी साचलं त्यानंतरची ही स्थिती आपण बघतोय. तिकीट कार्यालय आहे, तिकीट कार्यालयाची सुद्धा आपल्याला इथे पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन विनय राजभर समी वेदांतने मुंबई. एबीपी मग मला का कुणास ठाऊक 5-6 वर्षांपूर्वीच ती मला मलिष्का आठवते. ती मलिष्का आजही माझ्या प्रत्येक पावसाळ्यात डोक्यात जाते. आरजे मलिष्का, मुंबई तुला मायावर भरोसा नाही का, मुंबईच्या रस्त्यामध्ये झोल, मुंबईचं ट्रॅफिक किती मोल, काय काय म्हणत होती तिथं तिला माहिती. आरजे मलिष्का आज कुठे आहे ही, आज कुठल्या बिळामध्ये घुसलेली आहे ही आरजे मलिष्का. तिला मुंबईची गाणी सुचली त्यावेळेस. आणि त्यानंतर काहीच दिवसांमध्ये मी या फडणवीस फॅमिलीच्या कार्यक्रमांमध्ये मलिष्काला पाहिलं. आपण सर्वांनी पाहिलं, ते फोटो वगैरे सगळं ऑन मीडिया आहे, मी तेच दाखवत बसणार नाही इथे. म्हणजे हे काय आहे बरं. त्याच्या दुसऱ्या दिवशी मलिष्काने दुसरं गाणं काढलं. तुम्ही हे पहिलं गाणं बघा ना, मलिष्का काय म्हणते, मुंबई तुला माझ्यावर भरोसा नाही का. तर हे गाणं आहे का, मुंबई तुला बीएमसी वर भरोसा नाही का, मुंबईच्या रस्त्यामध्ये झोल, रस्त्यांचे खड्डे कसे खोल, खड्ड्यांचा आकार कसे गोल, मुंबई तू माझ्या संग गोड बोल, मुंबई तुला पावसावर भरोसा नाही का. आणि पुढच्या वर्षी झिंग झिंगा तालावर मलिष्काने दुसरं गाणं काढलं. खरं तर तुम्ही आता पत्रकारिता म्हणा, ही आरजे म्हणा, रेडिओ जॉकी, बॅलन्स राहा ना. दिसल्या तुम्हाला त्रुटी, बोला त्याच्यावर, बोट ठेवा त्याच्यावर, जाब विचारा. अगदी शिवसेनेला सुद्धा जाब विचारा. पण मग हाच जाब कमळीच्या त्या दलालांना सुद्धा विचारा. सगळ्यांना विचारा. जाब सगळ्यांना विचारला गेला पाहिजे, फक्त शिवसेनेलाच. आज शिवसेनेच्या काळामध्ये जर पाणी साठलं तर तुम्ही शिवसेनेवरती गाणी म्हणली, मुंबई तुला माझ्यावर भरोसा नाही का, तुझ्यावर भरोसा नाहीच नाही मलिष्का. तर हाच जाब तू कमळीला सुद्धा विचारला असतास ना, बरं वाटलं असतं थोडस. आज मलिष्का दिसत नाही. कुठे गेली मलिष्का आम्हाला ठाऊक नाही. मुंबई त्या मलिष्काचं हे दुसरं गाणं सुद्धा दिल में धड़धड़ होती जब भी बारिश चालू झाली, बस कुछ घंटों में अख्खा मुंबई पाण्याखाली आली. कुठे रस्त्यांची लागली वाट, ट्रॅफिक मध्ये हुई दिन की रात, फक्त 2 घंटों में खड़ी होती आमची मुंबई की खाट. कुठे पडलाय पुल, रस्ता है गुलबाकडी झाली पाट. गेली 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 मुंबई खड्यात, गेली गेली मुंबई खड्यात, गेली आमची मुंबई खड्यात, गेली गेली. बरं, काही जण, काही उपटसोंडे हे सुद्धा म्हणतात की अचानक एवढा 130 मिलीमीटर इतका पाऊस मुंबईने कधी पाहिला नव्हता, तोही मे महिन्यात कधी पाहिला नव्हता. पावसाळा 15 दिवस अगोदर आला. त्याच्यावर मी चांगलंच उत्तर देईल, पण मला एक सांगा, पाऊस 15 दिवस अगोदर आला म्हणजे आता बघा, आज तारीख किती, जवळपास 28, मला वाटतं 26 तारीख, आज 26 मे. मग तुमची ही नाले सफाई 15 दिवसांनंतर होणार होती का? म्हणजे 10 जूनच्या आसपास वगैरे होणार होती का?
नाले सफाई ही एप्रिल महिन्यामध्ये संपली गेली पाहिजे. वृक्ष छाटणी ही जवळपास मेच्या पहिल्या आठवड्यात संपली गेली पाहिजे. 20 मे नंतर मुंबईमध्ये काळे ढग दिसू लागतात. 31 मेला मुंबईमध्ये पाऊस सुद्धा पडतो किंवा 28, 29, 30 मेच्या नंतर मुंबईत पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. थोडा थोडा पाऊस पडत राहतो. हा मुंबईचा आजपर्यंतचा इतिहास आहे. आता मुंबईत एवढी वर्ष आपण काढल्यानंतर आपल्याला एवढं सुद्धा माहित नसावं या प्रशासकांनी मग नेमकं केलं काय. आता मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे, अगदी साधा. आता ते अतुल भातखळकरचं सुद्धा मी एक विधान ऐकलं, माझ्या टाळक्यात घुसला हा माणूस. हा अजूनही आदित्य ठाकरेंना जबाबदार धरतोय. हा म्हणतोय बालिश आहेत, आदित्य ठाकरे बालिश आहेत, आदित्य ठाकरेंना काही कळत नाही. कशावर? मुंबईमध्ये अचानक पाऊस पडला, मग तुम्हाला सांगून येणार होता का? तुमच्या घरी पोस्टाने एक लेटर पाठवणार होता की भातखळकर उद्या मी पडतोय बरं का, तयार राहा, असं सांगणार होता पाऊस. मग तुमच्या त्या वेधशाळा काय करतायत, कशाशी खातात त्या वेधशाळा? हा भातखळकर नेमका काय म्हणाला? हे असले आमदार जरा बघा ना काय म्हणतायत. महाशय, 3 वर्षापूर्वी आम्ही हिंदमातातलं पाणी तुंबणं रोखलं होतं असं ते म्हणाले. भाजपच्या ताब्यातल्या बीएमसीने 3 वर्षात दुर्लक्ष केलंय अशा पद्धतीचा दावाही त्यांनी केलाय. मुंबई मनपाने वेळेमध्ये पंपाद्वारे पाणी उपसलेलं नाहीये आणि गेल्या आठवड्यामध्ये अंधेरी सबवे साकीनाक्यातही पाणी साचलं होतं. आज मुंबईत इतरही अनेक भागात पाणी साचलंय. या अनुषंगाने आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे. भाजप मुंबईचा एवढा का तिरस्कार करते असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. नाले सफाई नाही आणि रस्त्यांची कामंही अर्धवट असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. आपले प्रतिनिधी अतुल भातखळकर आपल्यासोबत सध्या अतुल भातखळकर आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधूया. अतुलजी, आदित्य ठाकरेंनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती टीका केलेली आहे मुंबईच्या एकंदरीत रस्त्यांची परिस्थिती आणि त्याचबरोबर नालेसफाई झाली आहे नाही झाली आहे अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. आपली प्रतिक्रिया? नाही, अत्यंत बालिशपणाचं ट्विट नेहमीप्रमाणे आदित्य ठाकरेंचं आहे. हिंदमाता परिसरामध्ये वर्षानुवर्ष पाणी साचतंय. यांनी 25 वर्षाच्या आपल्या सत्तेमध्ये ग्रीनस्टोन प्रोजेक्ट हे पूर्ण करू शकले नाहीत. एसटीपीचे प्लॅन त्या ठिकाणी लावू शकले नाहीत. ही सगळी कामं गेले काही वर्ष राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहेत आणि त्याच्यामुळे रस्त्यांचं सीसीकरण असेल, अन्य पाण्याचा निचरा होण्याकरताच्या उपाययोजना असतील, या सगळ्या उपाययोजना राज्य सरकार सध्या परिस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून करतंय आणि त्यामुळे असे बालिश ट्विट केल्याने आणि तद्दत खोटे माहिती सांगितल्याने मुंबईकर जनता यांना भुलेल अशा गैरसमजात त्यांनी राहायचं काही कारण नाहीये. मुंबईमध्ये पाण्याचा प्रश्न आहे. आज पाऊस प्रचंड पडला, अचानक पडलेला आहे. त्याच वेळेला समुद्राला भरती आहे. येणाऱ्या काळामध्ये ग्रीनस्टोन प्रोजेक्ट आम्ही पूर्ण करू आणि मुंबईचं मेट्रो सकट ज्या आम्ही मुंबईला गतीने पुढे नेतोय ते नेण्याचं काम करतो. बरं, समजा आपण एवढं मानून चाललो की आज जरा जास्तच पाऊस झालाय, मग 4 दिवसांपूर्वी मुंबईमध्ये अगदी साधासा पाऊस पडला. पहिल्याच दिवसाच्या पावसामध्ये असलफा असेल, साकीनाका असेल, अंधेरी असेल, आता हा जो मेट्रो पट्टा आहे ना, आता तुम्ही मुंबईत असाल तर तुम्हाला चांगलंच समजेल. घाटकोपर ते अंधेरी पर्यंतचा हा जो पट्टा आहे, जागृती नगर येईल त्याच्यामध्ये, डीएन नगर, या सगळ्या पट्ट्यामध्ये काय दुर्दशा झाली तुम्हाला पाहिजे. अगदी साधा पाऊस पडला, त्या साध्या पावसामध्ये मुंबईची ही अवस्था. तर हा व्हिडिओ आज ते हिरवं कार्पेट टाकून पाहणी करणारे आम्हाला कुठे दिसत नाहीत बरं का. अगदी गाळामध्ये उतरून दाखवतात आम्ही कशी गाळ पाहतोय. आता गाळ पाहिला की गाळ उचलून नेला की गाळावर डल्ले आम्हाला माहिती नाही, जे काही असेल ते. पण आज तुम्ही मला सांगा, कॉन्ट्रॅक्टर्सचे पैसे पास, कॉन्ट्रॅक्टरने किती गाळ काढला माहिती नाही, गटर खरंच साफ झाली का माहिती नाही, वृक्ष खरंच छाटले गेले का माहिती नाही, पैसे पास. पण खऱ्या अर्थाने आज अजून पावसाळ्याला सुरुवात सुद्धा नाही. हा तर त्या चक्रीवादळाचा परिणाम म्हटला जातो. आम्ही तेच ऐकतोय, चक्रीवादळ. मग खऱ्या अर्थाने मान्सून महाराष्ट्रामध्ये येईल, मुंबईमध्ये येईल, त्यावेळेस तुमचं काय? मग आमच्या तर नाकाच्या वर पाणी.
असंही आपण चिखलात राहतोच आहे, महाराष्ट्राच्या राजकीय चिखलामध्ये, आणि त्यात हे सारं सहन करायचं. मला खरं तर कीव येते की ह्या लाडक्या योजनांसाठी, आपल्या कॉन्ट्रॅक्टर्सला सांभाळण्यासाठी, आपल्या पाळीव पोषित कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी हा मुंबईकराच्या महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या हक्काचा तोंडचा पैसा तुम्ही पळवून तुम्ही याच्या त्याच्या घशात का घालत आहात? का तुम्हाला मुंबईविषयी एवढी असूया आहे? का मुंबईकरांना पहिल्याच पावसात तुम्ही पाण्यात बुडवलात? हा साधा प्रश्न. हा प्रश्न त्या मलिष्काला सुद्धा विचारायचा आहे. ऐकत असेल कुठून चोरून तर तिने उत्तर द्यावं याच्यावर. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.